नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 146ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताट बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा दुसऱ्यांना देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोड्या वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे जळो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदी पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. सावकाश डोळे उघडायचे.
मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे। मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगणं दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे आचार विचार यांचं आदानप्रदान हे झालं पाहिजे. चांगले अनुभव आपल्याकडे जर काही असतील, चांगले विचार आपण कुठे वाचले असतील, ऐकले असतील, पाहिले असतील, तर ते दुसऱ्यांबरोबर शेअर करायलाच हवेत. कारण का ज्ञान हे दिल्याने वाढतं. बरेच जण म्हणतात आध्यात्मिक ज्ञान गुप्त ठेवायला हवं, किंवा हे ज्ञान गुप्त ठेवून तुम्ही करणार का आहेत? तुमच्याबरोबर घेऊन जाणार ते? मग त्याचा उपयोग काय? जर तुम्ही ते ज्ञान घेतलं असेल, कुठे पाहिलं असेल, वाचलं असेल, ऐकलं असेल, जी काही गोष्ट, जो काही अनुभव तुम्ही घेतला असेल, तो तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर करणं गरजेचं आहे. कारण का जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांबरोबर शेअर करतात, तेव्हा ते तुमच्याकडचं ज्ञान असेल किंवा काही असेल, ती गोष्ट वाढते. अनुभव देणं, स्वतःला मिळालेला दुसऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे असे जर कोणी बाकीचे आजूबाजूला तुम्हाला म्हणत असतील की सांगू नका, हे करू नका, हे व्यवस्थित नाही, याला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि पुढे जायचं आहे. त्यामुळे काय ऐकायचं, आणि ऐकल्यानंतर म्हणजे जे काही कोणी तुम्हाला उपदेश करत असतील तुमच्या जवळपैकी किंवा कोणी काही, पण तुम्ही जे काही करतात त्याच्यावर जर विश्वास असेल तर ते तुम्ही चांगलं लोकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी कुठे तुम्ही थांबू नका, किंवा तुम्ही काही करत असाल ते गोष्ट थांबवू नका. कारण का टीका करणारे आणि उगाच टीका करणारे आपल्या इथे भरपूर आजूबाजूला सापडतात. तर ते तुम्हाला दुर्लक्षित करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर नक्की आपल्याकडे चांगल्या विचारांचं, अनुभवांचं आदानप्रदान करायचं आहे, करत राहायचं आहे. दुसऱ्यांना अनुभव ते सांगणं, ते ज्ञान देणं खूप गरजेचं आहे. तर याच्यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.